जिथे चिकाटीला मेहनतीची जोड दिली तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते असं म्हणतात. याची प्रचितीच छत्रपती संभाजीनगर शहरातील एका तरुणीनं करून दिली आहे. बालवयातच अंधत्व आलेलं असताना देखील परिस्थितीवर मात करून ती आता नोकरी करत आहे. संगीता पवार असं या मुलीचं नाव आहे. या मुलीनं बेसिक कम्प्युटर ITI चं शिक्षण घेतलंय. कम्प्युटरमध्ये जॉर्ज नावाच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कुठलीही की प्रेस केली की त्यामध्ये आवाज येतो आणि त्याच्या मदतीनं ही मुलगी कम्प्युटरचा वापर करते. माऊसचा वापर न करता शॉर्ट कीजचा वापर करून ती कम्प्युटर चालवते. मोबाईलचा वापर करून ही मुलगी ऑनलाईन व्यवहार सुद्धा करत आहे. सांगाल आपण आता सध्या अंध असून सुद्धा कॅम्प्युटर चालवतात, कसं ज्ञान प्राप्त झालं आणि आपण शिक्षण काय झालं? बोला ना. नमस्कार, माझं नाव संगीता पवार. मी इथे कम्प्युटर शिकवते आणि माझं बेसिक कम्प्युटर MSc ITI केलं मी आपल्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला. इथे आमच्या कम्प्युटरमध्ये जॉज नावाचं सॉफ्टवेअर असतं. जॉब एक्सेस विथ स्पीच. आपण कुठलीही की प्रेस केली का त्याद्वारे आपल्याला आवाज येतो. जसं आपण एखादं नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला आवाज येईल. आवाजाच्या साहाय्याने आम्हाला कळतं. तसेच मराठीसाठी पण आम्ही एक सॉफ्टवेअर आहे NVDA, नॉन व्हिज्युअल डिस्प्ले एक्सेसेबल. हे दोन सॉफ्टवेअर आम्हाला उपयोगी पडतात. आम्ही माऊस यूज न करता शॉर्टकट कीजने सगळं कम्प्युटरवरती काम करतो. यामध्ये आपण काय काय शिकलात? मी मायक्रोसॉफ्ट MSc मध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट आणि बेसिक टॅली आणि जॉज सॉफ्टवेअर इन्स्टॉलिंग वगैरे ते सगळं. आपण यामध्ये फेसबुक म्हणा, इंस्टाग्राम म्हणा किंवा गुगल पे, फोन पे वापरत कशा पद्धतीने वापरतात? ते मोबाईल मध्ये असल्यामुळे मोबाईलच्या सेटिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक्सेसिबिलिटी मध्ये गेल्यानंतर टॉकबॅक ऑफ असतं. टॉकबॅक ऑन केला तर त्याच्या साह्याने आपल्याला पूर्ण लक्षात येतं. गुगल पे, फोन पे, टेलिग्राम, व्हॉट्सअप, YouTube. आम्ही कुठलाही ईमेल, जीमेल सगळं काही सर्चिंगनी काम करू शकतो. यातून काही चुका होतात का? हो, चुका होतात आणि एक ऑप्शन असतं ना ग्रामर चेक मध्ये, आपल्याला लक्षात येतं आपल्या काय चुका झाल्या वगैरे. जसं नॉर्मल साठी लिहिलेलं असतं की जर चूक झाली तर रेड येतं आणि करेक्ट असेल तर ग्रीन साईन येते. तसं आम्हाला एरर दाखवतो, म्हणजे डायरेक्ट बोलतो ते एरर.